गुड मॉर्निंग मंडळी. आज थोडीशी तब्येत पण खराब आहे आणि माझा पूर्ण दिवसाचं जे काही रुटीन आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि जे ट्रेंडिंगमध्ये आहे ना, जे काचेच्या ग्लासमध्ये 1 चमचा हळदी टाकून जे काही मॅजिक क्रिएट होतं ना, ॲटलिस्ट ते पण आम्ही ते पण ना मुलांना घेऊन मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यासाठी 2 फोन लागतात हे मला नंतर कळलं. मग आम्ही ते केलं आहे. तो मी व्हिडिओमध्ये ॲड केला आहे. सो तुम्ही ते पण नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, ज्याने मी मोटिवेट होईल. आणि कमेंट करा. कधी कधी ना खूप जिद्द करतो की उचलूनच घ्या म्हणून. ह्याला मी खाली टाकलं होतं पांघरून वगैरे टाकून, समोर खेळणी देऊन की खेळेला. पण नाही, हा उठला लगेच झोपल्यानंतर आणि माझी अर्धवट कामं तशीच राहिली. मग ह्याला घेतलं. कधी कधी ना असं जिद करतो की उचलून घ्या, बाकीचं काही करणार नाही. ह्याला खिडकीजवळ पण मी ठेवते. थोडा वेळ पाण्यामध्ये असतो तेव्हा की तो तिथं उजेड असतं ना, मग तिथे बघून खेळत असतो. पण नाही, आता नाही. सगळं सोडा पण मला उचलून घ्या बोलतो. मग आता सगळी कामं सोडल्या ना, अशी याला उचलून घेऊन बसले. लाईट पण गेली आहे त्यात. चिकू कोण आहे हा चिकू? ए चिकू फ्लॅटमध्ये राहण्या अगोदर मला असं वाटायचं की फ्लॅट सिस्टीम असा आहे ना की वरती घर असतं, मग जास्त घाण वगैरे होणार नाही. पण मी खरं सांगू का, 15 दिवसाला ना धूळ जमा होते सगळ्या फर्निचरवरती. हे तर मी परवा साफ केलं आहे. 2 दिवस झाले तरी थोडीफार धूळ दिसते. आणि पंख्यावरती वगैरे 15 दिवसाला तुम्ही कोपऱ्यामध्ये बघाल ना तर तुम्हाला जाळे तयार होताना दिसत असते. सगळीकडे जाळे वगैरे. जे आपले घरं असतात ना तिथं जास्त होत नाही. आणि जे फ्लॅट सिस्टममध्ये आहे तिथं मला असं वाटतं की जास्त होतात, कारण इकडं होत आहे तसं. तर ते 15 दिवसाने सगळं साफ करावं लागतं पुन्हा सगळं. सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ना, तुम्ही इंस्टावरती यूट्यूबवरती बघत असाल की काचेच्या ग्लासमध्ये थोडीशी हळद टाकली की ते एक मॅजिक तयार होतं पाण्यामध्ये. तर आम्ही तो पण ट्राय करण्याचा बघितला पण तो पण फेल गेला. तो काय व्यवस्थित झाला नाही. सो तो पण मी व्हिडिओ ॲड केलेला आहे. जेव्हा ब्लॉगिंग करायचं ठरवलं होतं ना तेव्हा मोबाईल नव्हता व्यवस्थित. मग त्याच्यानंतर ते वर्क नाही झालं. मग जेव्हा आता ठरवलं की जेव्हा नवीनच फोन घेऊन ब्लॉगिंग करायचं आहे, आता फोन घेतला तर माझा माईक खराब झाला आहे. म्हणजे त्याचं व्हॉईस रेकॉर्डिंग होतच नाही. तर असं एक प्रॉब्लेम्स येतात. आणि एकतर आज तब्येत खराब वरून हा पण त्रास दिला. मी सकाळीच बोलले होते की हा त्रास देत नाही. शाणं बाळ आहे माझं. तर ह्या शाणं बाळला काय झालं काय माहिती, आज एवढं जिद्द पकडून घेतला की फक्त उचलूनच घ्या. जस्ट आता चारवलं ह्याला, तर प्लेट अजून तिथेच पडलं. काय घर सगळं आवरायचं आहे. आवरून फक्त 1 तास झाला होता. आली आहे माझी पोरं दोन्ही पण शाळेतून आणि परत पुन्हा तेच सगळं पसारा. आता याला मी झोपवते आणि झोपूनच सगळी कामं करते, कारण हा काय करू देणार नाही मला. जेवढी गोष्ट म्हणतो ना आपण की ही होऊ नये आणि नेमकी तीच होतात. आता तर काही दिवसांमध्ये ना असंच चालली आहेत माझ्यासोबत की मी जेवढं विचार करते की घरामध्ये चिडचिड नको करायला, किरकिर नको करायला किंवा निगेटिव्हिटी नको हे करायला, पण तरीसुद्धा त्याच गोष्टी होतात. जे गोष्टी मी टाळते त्याच गोष्टी होतात. जसं आज झालं, मी सकाळी म्हटले होते की हा चिकू शांत आहे, खूप शांत आहे, मला त्रास देत नाही. आणि नेमकं आजच पहा, त्रास दिला आहे मला, भरपूर त्रास दिला आहे. तुझा दात दाखव त्यांना, दात दाखव.
अरे 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 दात दाखव ना तुझा. चिडतो. आणि दोघं पण खाली गेलेत. मी त्यांना सोडत नाही कारण दोघं पण आगाऊ आहेत मुलं, पण तरी पण खूप जिद्द करत होते. मोबाईल हालतो. दोघं पण खूप जिद्द करत होते म्हणून त्यामुळे दोघांना पण पाठवलंय. त्याला झोप आली आहे. काय काय बघा बघा. कोण दिसतंय? चिकू दिसतोय. चिकू त्याचा लक्ष सोफ्याकडे सोफ्याकडे. थोड्या वेळाने सगळं आवरून दिवाबत्ती करून मी त्यांचा अभ्यास घेईल. मग काय तेच सगळे रुटीन वगैरे तेच सगळं काय. सो व्हिडिओ जर काय आवडला, मी काहीच दाखवली नाही आज ॲक्टिव्हिटी. काय करू, हा त्रास देतो मला. सो तरी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान छान, मी मोटिवेट होईल. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चिकू हे बघ बाय.